नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपण आज नवीन पहिला ब्लॉग टाकलेला आहे, तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा। आम्ही चाललेलो आहे प्रति शिर्डीला। आमच्या घरापासून 5 किलोमीटरवर असणारे हे मंदिर आहे शिरगावमध्ये। बघा किती छान असं मंदिर आहे। प्रवास करून आम्ही आलेलो आहे आणि इथे पार्किंगची सुविधा पण आहे। आपण साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि हे बघा मंदिराचा एंट्रन्स आहे। किती छान असा डेकोरेशन केलेला आहे किंवा इतकी छान वास्तुशैली केलेली आहे इथे बघा। आणि ते कडेने शॉप्स आहेत बघा। मंदिराच्या आत आले तुम्हाला हे बसण्यासाठी ठिकाण मिळेल। इथे शांतता खूप आहे आणि अशा टाइपचं असं गोल्डन कलरमध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे। मंदिराचं खूप छान मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आहे, मोबाईल पण अलाउ नाही आहे, त्यामुळे मी आतले फोटो काढलेले नाही आहेत। इथे बघा किती छान असं वातावरण, खूप शांतता आहे आणि आता 5 वाजत आलेले आहेत तिथे आणि सूर्यास्त होत आहे। सो वातावरण पण खूप छान आहे इथे बघा। इथे महाप्रसाद मिळतो साईडलाच आणि अशा टाइपमध्ये मंदिर आहे आणि आपल्याला चालत पुढे जायचं आहे आणि तिथून प्रवेशद्वार आहे। याचा प्रवेशद्वार मागच्या बाजूला आहे आणि मंदिराची मूर्ती पुढच्या बाजूला आहे आणि आपल्याला मागून आत जायचं आहे बघा। इथे अशा पद्धतीने ही मंदिराची बाजू आहे एक साईडची आणि आम्ही ते फोटोशूट पण केलेलं आहे बघा। थोडासा फोटोशूटला पॉइंट पण त्यांनी दिलेला आहे ठिकठिकाणी। मंदिरात जाऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बाहेर येताच इथे गार्डनमध्ये खूप मोठा गणपती आहे, कलश आहे आपला इथे आणि कोणी उद्घाटन केलं त्यांची नावं सुद्धा इथे लिहिलेली आहेत बघा। कधी केलं, काय केलं, इथे छान असं त्याने डेकोरेशन केलेलं आहे आणि बांधकाम अजून चालूच आहे, कंप्लीट झालेलं नाही आहे। आणि हे आहे इथं राजवाड्यासारखं दिसत आहे। हा राजवाडा नसून हे एक जेवणासाठी तयार केलेले आहे। त्यांनी भव्य असं अन्नछत्रालय चालू केलेलं आहे इथे बघा। इथे छान असं त्यांनी डेकोरेशन केलं, असं वाटतं की राजवाड्यामध्ये आपण बसलोय का आहे इथं। आणि इथं 50 रुपयाला ताट मिळतं जेवणाचं बघा, किती छान आहे। आणि आम्ही गेलो तेव्हा ते बंद होतं, त्याचं टायमिंग संध्याकाळी 6 नंतरच आहे ते। कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा।